मित्रांनो, झालता असं की आज होती आपल्या सर्वांचे लाडके गोरख आबा पवार यांच्या घराची घरभरणी. त्यांना जनतेचं असू नाही तर आपलं असू छोटं काम काय चालत नाही. त्यांची आहे खूप मोठी विचारसरणी. त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन खूपच लोक कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते. कार्यक्रमानिमित्त हरिभक्त पारायण तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होता. लोक पण नतमस्तक होत होते त्यांच्या चरणी. पहिला मान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिला. त्यांच्यामुळेच शाबुदे आपल्या भारत मातेची धरणी. दिवसभर माझ्या माग पण काम चालू होतं, त्याच्यामुळे मला पण लावता आली नाही कार्यक्रमाला वर्णी. त्यांनी त्यांच्या भव्य अशा बंगल्याचं नाव ठेवलंय बर का पोरांनो, नाना स्मृती. इतकं जबरदस्त घराचं काम केलंय, पाहून येणारे जाणारे लोक पण करीत होते खूप स्तुती. एवढं सुंदर किचन पाहून माझी पण दडदड करायला लागली होती छाती. खूपच आनंदाने आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पडली बर का वास्तू शांती. आपल्या आबांचा आणि त्यांचे छोटे बंधू काकांचा स्वभाव इतका छान आहे की त्यांनी जपून ठेवली लहान मोठ्यांशी नाती. त्यांच्या वडिलांचा पण त्यांच्यावर खूप मोठा आशीर्वाद आहे. त्यांच्यामुळेच वाढत चालली त्यांची ख्याती. माझे फॅन पण माझा सत्कार करून माझ्या संग फोटो काढत होते. तरी मी कार्यक्रमाला गेलो होतो निम्या रात्री. मला संध्याकाळी कार्यक्रमाला जायचं कारण म्हणजे आज आपल्या लाडक्या आबांचा वाढदिवस होता. मग त्यांचा सत्कार करून पुष्पगुच्छ देऊन टाकला त्यांच्या हाती. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अशीच येत राहो त्यांच्या कामांना गती. केक कापल्यानंतर आपल्याला हरिभक्त पारायण काकड महाराज भेटले. ते म्हणे 2-4 डायलॉग मारा. मग माझी पण बस्ट होऊन गेली ती मती. आम्ही दोघं एवढ्या लोकांसमोर काय बोलायचं त्याचा सराव करीत होतो. तुम्हाला आम्ही दाखवू शकत नाही हॉलमध्ये लोक किती होती. सचिन भाऊचा स्वभाव म्हणलं तर एकदम कापसासारखा मऊ. आता वाजलेत घड्याळात 9:15 म्हणून आम्ही आता 2-2 घास जेऊ. हा, आणि नंतर एक घोट पाणी पिऊ आणि त्यानंतर ज्याच्या गाडीवर घरी निघून जाऊ. वाढदिवस असल्यामुळं आबांना पण घेतलं पोरांनी खांद्यावर उचलून. मग मी पण घेतलं वाकडं तिकडं का होईना त्यांच्या गाण्यावर थोडस नाचून. आणि मग काय सगळा कार्यक्रम पार पाडून आलो निघून तिडून. चला, धन्यवाद.